लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अतिशय आवडणारे कबाब ही रेसिपी आज आपण बघणार आहोत। रेस्टॉरंटमध्ये गेलं की नॉनव्हेज किंवा व्हेज कबाब आपण ऑर्डर करतो, ते किती महाग असतात, पण असे महागडे कबाब आपण घरीच अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवले तर किती छान ना। म्हणून आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे व्हेज कबाब ही रेसिपी। हे कबाब आपण सोयाबीनपासून बनवलेले आहेत। सोयाबीन म्हटलं की प्रोटीनयुक्त अतिशय महत्त्वाचा पदार्थ, आणि यापासून आपण आज कबाब बनवलेले आहेत। ते अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर झालेले आहेत। आणि तुम्ही बघू शकता कबाब किती मस्त दिसतायत, दिसायलाच इतके मस्त दिसतायत, खायला किती रुचकर लागत असतील। तर तुम्ही नक्की या पद्धतीने हे कबाब बनवा। अतिशय सोपी रेसिपी आहे, आणि ही रेसिपी आवडली तर लाईक करायला बिलकुल विसरू नका, शेअरही करा, जास्तीत जास्त मित्रमंडळींबरोबर शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा अगदी मस्त व्हेज कबाबची रेसिपी मिळेल। तुम्ही बघू शकता अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर असे कबाब झालेले आहेत। चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया। सर्वात आधी आपण सोयाबीन हे पाण्यामध्ये उकळून घेऊया। 2 वाटी सोयाबीन वडी घेतलेली आहे, ती मी 2 ग्लास पाण्यामध्ये टाकलेले आहेत। आता हे पाणी आपण उकळून घेऊया। यामध्ये थोडंसं मीठही टाकणार आहे। मिठाच्या पाण्यामध्ये ही सोयाबीन वडी उकळून घ्यायची, त्याला एक प्रकारचा स्मेल असतो तो जातो, त्यामुळे आपण मीठ टाकलेलं आहे। आता छान फुलल्या आहेत सोयाबीन वड्या, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सोयाबीन वड्या या फुलल्या पाहिजेत। आता या तयार झालेल्या आहेत। आपण गॅस बंद करूया आणि यातलं सर्व पाणी काढून टाकूया। या सोयाबीन वड्या आपल्याला छान निथळून घ्यायच्या आहे, याचंच पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे। यासाठी या वड्या मी चाळणीवरती टाकते आहे। तुम्ही बघू शकता चाळणीवरती वड्या टाकलेल्या आहेत, म्हणजे पाणी संपूर्णपणे निथळून जाईल। या सोयाबीन वड्या गार होईपर्यंत आपण आता ब्रेड घेऊया आणि ब्रेड मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। 3 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत मी इथे। आता ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आहे आणि आपण हे बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये। आपण ब्रेड आणि सोयाबीन वडी याचे कबाब बनवत आहोत, यासाठी मी 3 ब्रेड घेतलेले आहेत। आता ब्रेड छान बारीक करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला ब्रेडचा चुरा करायचा आहे। जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठाही नाही ठेवायचा, असा ब्रेडचा चुरा मी केलेला आहे। आता हा ब्रेडचा चुरा आपण या बाउलमध्ये काढून घेऊया आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण सोयाबीन सुद्धा बारीक करून घेणार आहोत। सोयाबीनच्या वड्या आता थंड झालेल्या असतील, त्या आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि त्याही ब्रेडप्रमाणे बारीक करून घेऊया। या सोयाबीन वडीवरती मी पाणी सुद्धा टाकलेलं होतं परत एकदा, म्हणजे ते अगदी स्वच्छ होतील। आता हे पाणी आपण एकदम पिळून काढायचं आहे। सोयाबीन वडी ही अगदी कोरडी करायची आहे, यातलं पाणी पूर्णपणे काढायचं आहे हाताने दाबून दाबून, आणि नंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत। तुम्ही बघू शकता मी सोयाबीन वडीतलं पाणी पूर्ण निथळून काढते आहे। ही सोयाबीन वडी वापरताना ना प्रत्येक वेळेस अशीच करायची। जेव्हा तुम्हाला भाजी बनवायची असेल, भात बनवायचा असेल, काहीही बनवायचं असेल ना, तर सोयाबीन वडी अशी धुवून घ्यायची, ती निथळून घ्यायची पूर्णपणे आणि मग नंतरच वापरायची। आता या सोयाबीन वड्या आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। आपण ब्रेडचा जसा चुरा केलेला आहे ना, तसाच सोयाबीनचा सुद्धा चुरा करायचा आहे। जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठंही नाही ठेवायचं आहे आपल्याला। अशा पद्धतीने आपल्याला हे सोयाबीन बारीक करायचे आहेत। तुम्ही बघू शकता सोयाबीन बारीक करून झालेले आहेत। तिकडे ब्रेडही आपण बारीक करून घेतले होते। आता ब्रेडच्या चुऱ्यामध्येच आपण हा सोयाबीनचा चुरा सुद्धा टाकूया। यामध्ये आपण अजूनही काही मसाले टाकणार आहोत। 7 ते 8 पाकळ्या लसूण, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर असं वाटण तयार केलं होतं, तेही मी याच्यामध्ये टाकलेलं आहे। त्याचबरोबर एक कांदाही मी मिक्सरला वाटून घेतला होता, त्यातलं पाणी काढून टाकलं आणि तो कांदाही याच्यामध्ये ॲड केलेला आहे। आता काही मसालेही आपण टाकायचे आहेत। हळद टाकलेली आहे थोडीशी, लाल मिरची पावडर सुद्धा आपण याच्यामध्ये टाकूया, धने पावडर टाकूया, जिरे पावडर टाकूया आणि थोडीशी आमचूर पावडरही मी याच्यामध्ये टाकणार आहे। तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही थोडासा चाट मसाला टाकला तरी चालेल। जिरे पावडर, धने पावडर आणि आमचूर पावडर मी अर्धा चमचा टाकलेली आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका। आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत। भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे मी, ती टाकलेली आहे। आता थोडीशी कसुरी मेथी सुद्धा टाकणार आहे। 1 चमचा कसुरी मेथी आपण याच्यामध्ये टाकूया आणि चवीनुसार मीठ सुद्धा टाकणार आहे याच्यामध्ये, आणि अर्धा लिंबू सुद्धा पिळायचा आहे। आता 1 चमचा कॉर्नफ्लोअर टाकणार आहे मी याच्यामध्ये। 1च चमचा टाकायचा आहे, फक्त बाइंडिंगसाठी आपण वापरणार आहोत। आता सर्व साहित्य टाकून झालेलं आहे। हे सर्व छान असं मिक्स करूया आपण, हातानेच मिक्स करायचं आहे। चांगलं हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे, पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये अजिबात। असंच आपण हे सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे।
अगदी कमी साहित्यामध्ये हे कबाब होतात। आपण ब्रेड वापरलेला आहे, सोयाबीन वापरलेले आहेत, एक कांदाही टाकलेला आहे मिक्सरमध्ये बारीक करून, त्याचबरोबर आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट टाकलेली आहे आणि सर्व मसाले टाकलेले आहेत आणि 1 चमचा आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे। बस एवढंच साहित्य टाकलेलं आहे। आता आपण याचे कबाब बनवायला घेऊया। मी पेन्सिल घेतलेली आहे आणि पेन्सिलवरती आपण हे मिश्रण दाबायचं आहे आणि याचा कबाब तयार करायचा आहे। पेन्सिलने आपण आतमध्ये होल करणार आहोत। याने काय होतं, कबाब तळताना ते अगदी आतपर्यंत तळले जातात, म्हणून आपण मध्ये पेन्सिल, तुमच्याकडे पेन्सिल नसेल तर तुम्ही पेनसुद्धा वापरू शकता किंवा तुमच्याकडे जर कबाब बनवायची स्टिक असेल ना तर ती वापरली तरी चालेल। आणि तुम्ही बघू शकता हे मिश्रण अगदी छान झालेलं आहे, अगदी एकजीव झालेला आहे, त्यामुळे कबाबही अगदी मस्त होत आहेत। पेन्सिलवरती असं हे मिश्रण दाबायचं आणि कबाब तयार करायचे, तुम्ही बघू शकता। आता पेन्सिल अलगद काढलेली आहे मी आणि छान असा कबाब तयार झालेला आहे। आता अशाच पद्धतीने आपण बाकीचेही कबाब करून घेऊया। मिश्रण हातामध्ये घ्यायचं, मध्ये पेन्सिल टाकायची आणि होल तयार करायचं। तुम्ही कबाब कुठल्याही आकाराचे करू शकता, याच्यापेक्षा मोठे सुद्धा करू शकता, अजून लांब, किंवा याच्यापेक्षा लहानही करू शकता। मी मध्यम आकाराचे कबाब बनवलेले आहेत आणि एका हातात पेन्सिल घेतलेली आहे, दुसऱ्या हाताने आपल्याला हे मिश्रण दाबायचं आहे आणि अशा पद्धतीने हा कबाब करायचा आहे आणि अलगद ही पेन्सिल काढून टाकायची आहे आणि बघा मस्त आकाराचा कबाब तयार झालेला आहे। आता अशाच पद्धतीने बाकीचे सर्व कबाब करून घेऊया आणि अगदी झटपट होतात। या पद्धतीने कबाब बनवले ना खूप झटपट होतात, तर तुम्ही सुद्धा पेन्सिलच्या मदतीने असे कबाब नक्की बनवा। आता मी हे सर्व कबाब करून घेतलेले आहेत। आता हा शेवटचा कबाब राहिलेला आहे, तोही करून घेतलेला आहे। आता हे सर्व कबाब आपण तळून घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त आकाराचे हे सोयाबीन कबाब तयार झालेले आहेत, तळण्यासाठी हे रेडी आहेत। तर आता आपण हे तळून घेऊया। मी गॅसवरती आधीच कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। आता या गरम तेलामध्ये आपण हे कबाब सोडूया। मी लहान साईजची कढई घेतलेली आहे, त्यामुळे 2 किंवा 3 कबाब तळून घेणार आहे। तुम्ही मोठी कढई घेतली असेल तर तुम्ही जास्तही कबाब तळू शकता। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून अगदी छान असे हे कबाब तळून घेऊया। गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही, लो टू मीडियमच ठेवायची, म्हणजे हे कबाब आतपर्यंत छान तळले जातील। बाहेरून अगदी मस्त क्रिस्पी होतात आणि आतून सॉफ्ट होतात। इतके मजेदार लागतात ना हे कबाब खायला। तुम्ही नक्की या पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील। अगदी मस्त रुचकर होतात हे। आता कबाब तळून झालेले आहेत, आपण ते काढून घेऊया आणि अशा प्रकारे आपण बाकीचेही सर्व सोयाबीन कबाब हे तळून घेऊया। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे सोयाबीन कबाब नक्की बनवा। वाढदिवसाची पार्टी असो किंवा संक्रांतही आलेली आहे, हळदी कुंकवासाठी सुद्धा तुम्हाला काही स्नॅक्स बनवायचे असतील तर नेहमीचे भजी वडा करण्यापेक्षा तुम्ही हे सोयाबीन कबाब नक्की बनवा। अगदी टेस्टी स्नॅक्स तयार होतात। तुमच्या मैत्रिणी नक्की विचारतील की कसे बनवले आहेत ते, इतके मजेदार होतात। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? आवडली आहे ना? आवडलीच असणार। तुम्हाला जर आजची ही सोयाबीन कबाबची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका, शेअरही करा, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा मस्त अशा कबाबची रेसिपी मिळेल। तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत। पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपी बरोबर। धन्यवाद।